ए पुरींनो, काय काय अगं पुरींनो, तुम्ही रानात येऊन नुसते बसल्या. मी दिवसभर काम करते, मी लय दमले आज. आजचे दिवस तेवढं स्वयंपाक करा बरं. ए आई ते काय आमचं काम आहे का? स्वयंपाक करायचं तुमचं काम नसेल मग खायचं पण नसेल. दे आता ग आई तिला अभ्यास आहे मला पण लय अभ्यास आहे. आम्ही काय स्वयंपाक नाही करीत. पुरींनो, आजचे दिवस करा ग, मी लय दमले. दिदे बरं 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 काय करायचंय? वैशू, तू आधी चहा कर आणि मग कालवण कर. बरं बरं दिदे, बाजरीचं पीठ आहे, तू ना बाजरीची भाकरी कर. बरं आई, चल ग वैशू. अगं दिदे मला तर काहीच येत नाही ग. अगं मला पण नाहीत बाजरीच्या भाकरी. तवा टाकताना त्याचे तुकडे होते. बरं चल काहीतरी डोकं लावू, काहीतरी करावं लागेल नाही तर आईले बोंबलं आपल्याला. चल अगं वैशू, या कुकर मध्ये काय टाकलंय तू शिजायला? अगं दिदे, चहा टाकलाय शिजायला. झाल्या ना 3 शिट्ट्या. आता उतरू का? 3 शिट्ट्या झाल्या ना? उतरव. हा चहा उतरते आणि मग कालवणाच बघते. अरे रुपाली, अरे किती वेळ झालाय? 8 वाजले, स्वयंपाक नाही करायचा? अहो, पुरी स्वयंपाक करतात ना, बघा बरं झाला का नाही. बरोबर बघतो. ए रुपाली, काय वा अरे इकडे ये. काय वा हे आई मला लई काटाळा आलाय ग आणि मला काही करता बी येत नाही. थोडं बटाटेच कालवून करून दे ना ग. अगं बाई, ही ते कडून कालवून बनवायला लागली. आपण पण भाकरी बनवून घेऊ चला. हे आहे बाजरीच्या पिठापासून ज्वारीची भाकरी कशी बनवायची? कारण बाजरीच्या पिठापासून बनवलेली भाकरी तव्यावर टाकताना तुकडे तुकडे होते. तेवढी ज्वारीची भाकरी बनवून दे ग. अगं टोनग्यांनो, ही आई नाही बनवीत, ही आई बनवीत, आई इकडे. ओ पप्पा काय चुकलं का? अरे पोरींनो, AI काय काम करतो तुम्हाला माहितीये का? AI तुमचे प्रश्न सगळे सोडवतो. शाळेचे असतील, जनरल नॉलेजचे असतील, जगातलं काही ज्ञान असेल. भाकरी, रानातलं काम हे आपल्यालाच करावं लागतं. स्वयंपाक आईच करते, AI नाही करीत. धन्य आहे भाऊ तुमच्या पुढं. असं आहे काय? नुसतं म्हणते ते सगळं काम करतं हे काहीच काम करीत नाही.